नमस्कार मंडळी, मी लीना पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. तर बघा, बाकी सर्व कामं आवरली होती. शंभू देखील स्कूलला जाऊन तो आला होता. 12:30 वाजले होते. तर वरती आम्ही आता टेरेसवर ऊन पडलं होतं, तर कपडे वाळत घालायला आलो होतो. मोठे मोठे कपडे जे धुतले होते आणि म्हटले ते टेरेसवर वाळत टाकू, कारण खाली ना जास्त मोठे कपडे टाकता पण येत नाही आणि ते जास्त वाळती पण नाही. म्हटले वरतीच नेऊ टेरेसवर. ते इथं आम्ही टेरेसवर कपडे टाकायला आलो होतो. तर इथं बघा, हा जो कावळा आहे, केव्हांची त्याची काव काव चालू होती. म्हणजे एकाच जागी बसून तेवढ्याच ठिकाणी तो केव्हांचा काव काव करत होता. नंतर कपडे वगैरे वाळत टाकलो आणि आज शुक्रवार होता. तर मी वैभव लक्ष्मीचं जे व्रत आहे ते केलं होतं. म्हणजे श्रावण महिन्यात जे 5 शुक्रवार पडतात ते करावं म्हणे. तर मग आज पहिलाच होता. तर इथं मस्त पूजा वगैरे मांडणी करून मस्त पोथी देखील वाचून घेतली होती. त्यानंतर शंभूचा काही होमवर्क घ्यायचा बाकी होता. तर इथं तो होमवर्क करत होता आणि त्याला जेवायचं पण होतं. तर त्याचं चालू होतं की मी करतो, तू मला जेवू घाल. तर मग मी बोललं की तू अगोदर खाऊन घे मग कर. तर नाही, मग माझं होऊन जाईल, तू मला जेवू घाल. तर मग आता कधीतरी असं म्हटल्यावर आपल्याला ऐकावं लागतं. नाहीतर मग तो लगेच त्याला राग येतो. राग तर सध्या त्याच्या खूपच नाकावर आहे. असं आहे त्याचं. मग तो त्याचा होमवर्क करत होता. आता त्याची एक्झाम पण जवळ येत आहे, त्यामुळे सध्या त्याचा म्हणजे होमवर्कच घेण्याचं काम चालू आहे. कारण करतो तो, करत नाही असं नाही, पण मग थोडंसं लक्ष दिलं ना मग बरं असतं. तर इथे मी त्याला आता जेवू घालत होती मस्त. आता आज माझा उपवास होता, दोघांचेच. म्हणजे दोघांना टिफिन दिला होता. तर मस्त मस्त अशी उसळची भाजी पोळी बनवली होती. तर त्याला ती आवडली. आता स्कूलला टिफिन फिनिश करून आला होता. आता घरी आल्यानंतर जेवण त्याचं चालू होतं. तर त्याला जेवू वगैरे घातलं. त्याचा थोडासा होमवर्क बाकी होता क्लासचा, तो होमवर्क केला. तर त्याचं बघा इथं बडबड चालूच राहते. म्हणजे जेवताना पण बडबड करेल, प्रत्येक गोष्टीला बडबड त्याची ही चालूच राहते. शांत ही अजिबात बसणार नाही. ती तर आता होमवर्क त्याचं काम चालू होतं. म्हटलं होमवर्क झाल्यावर त्याला घातल्यानंतर थोड्या वेळ झोपी लावा, कारण आता 1 तास झोपला ना बरा असतो. पण मग त्याचं असं चालू होतं की आता उद्या मला सुट्टी आहे, मी आज झोपत नाही, मला थोड्या वेळ टी व्ही बघू दे. त्याचं असं चालू होतं. आणि सॅटर्डे संडे त्याला सुट्टी असती. त्यामुळं मग म्हटलं जाऊ दे, त्याचं ऐकलं नाही ना मग चिडचिड पण जास्त करतो. तर मग म्हटले आता ठीक आहे, तू होमवर्क एकदा करून घे आणि खाऊन घे आणि मग टी व्ही बघ थोड्या वेळ. त्यानंतर मला आता जे लाडूसाठी गहू दळले होते ना वलवून, तर ते गाळून घ्यायचे होते. आणि काही रवा देखील म्हणजे रव्यासाठी देखील दळले होते. म्हणजे घरच्या घरी आपण जो गहू असतो त्याचा रवा करू शकतो. तर ते पहिल्याच वेळेस मी तर करून बघितलं होतं. तर ते देखील गाळून घ्यायचं होतं आणि नीट करून घ्यायचं होतं. तर तेच मी आता करायला घेतलं होतं. तर दोन्ही पिठं आता एक थोडंसं जाड चाळणीनं आणि एक त्याच्यापेक्षा थोडं बारीक चाळणीनं गाळलेलं होतं. तर इथे मी ते चेक करून बघत होती. तर इथं मी चेक बघत होती ते लाडूचं कोणतं आहे. आणि जाडसर आता लाडूचं आहे ते थोडंसं बारीक होतं आणि जो रवा पाडला होता म्हणजे तर ते थोडंसं जाड होतं. तर ते इथे मी आता गाळून घेत होती. आता कोणी कोणी भाजील गव्हाचे पण करता. आमच्या इकडे तेच करता, पण मला ते नाही आवडत. माझ्या मम्मी त्यांच्याकडे आहे ना हे गहू थोडेसे असे ओलवून करता. तर ते भारी निघतं. तर हेच आवडतं. कारण त्याच्यावरचं गव्हावरचं जे थोडंसं ते असतं ना कवर, ते जे ओलवल्यामुळे आहे ना ते निघून जातं, म्हणजे तो वरचं घाण. तसं आपलं जे भाजील गहू असतं ना त्याच्यातून एवढं काही निघत नाही. तर हे असे एकदम सोलल्यासारखे होत आहे गहू. तर मग मी ओलवूनच घेतले होते. आता भरपूर दिवसाचं सामान तर आणून ठेवलं होतं. करायचं चालू होतं. आता घरून 4-5 लाडू देईल होते, ते संपले होते. तर शंभूचं इथं चालू होतं का मला आज मागत होता तो की लाडू दे, लाडू दे. त्याला म्हटलं संपले आता ते. तर म्हटले आता आपण पण सामान आणलंय, तर म्हणले चला बनवून घेऊ. पीठ पण कालच दळून ठेवलेलं होतं. म्हटले आज गाळून वगैरे घेऊ. रोजच काहीतरी कामं चालू असतात. त्या कामाच्या गडबडीत काही जमत नाही. पण म्हटले आज उपवास देखील आहे, तर बाकीची पण काही कामं नाही. तर अगोदर म्हटले हे नीट करून घेऊ. तर इथं आता तो पण टी व्ही बघत होता
आणि मी पण बघत होती, म्हणजे माझं पण चालू होतं. मी हॉलमध्येच घेतलं होतं, कारण मला नंतर हे गाळल्यानंतर आहे ना सूप जे आहे ना त्याने असं तो रवा नीट करून घ्यायचा होता. आता हे तर काय मी पहिलं केलेलं नाही आहे, पण आता पहिल्याच वेळेस करते पण करून बघायला काय हरकत आहे. आता अगोदर कसं व्हायचं, म्हणजे काय करायची वगैरे येत नव्हती. म्हणजे डायरेक्ट आपली जी पिठी आणि रवा भेटतो ना तेच आणायचं आणि डायरेक्ट करायचं. पण यावेळेस मी ना घरीच जे गहू आहे त्याचं करणार होती. तर मम्मीला जसं जसं विचारून घेतलं तसं तसं करत होती. आता मला तर असं वाटतं, कोणतीच गोष्ट अवघड नसते, करून बघायला काही हरकत नाही आणि चुकांनंतरच माणूस सुधरत चालतो. म्हणजे त्याच्यात थोडंफार चेंजेस होतात असं मला वाटतं. मग म्हटले चला, आता हे पण मी कधी पहिले केलेलं नाही आहे, पण आता हे सगळं माझं असं चालू होतं. म्हणजे जे वरचं जे आहे ना त्या म्हणजे गहू असे वरचे टरफल असतं ते असं पाखडायचं काम इथं चालू होतं. आता हा जो रवा आहे तो एकदम म्हणजे आपला विकतच्या रवापेक्षा पण एकदम भारी रवा जो घरी आहे, आपण घरच्या घरी तयार करू शकतो. तर इथं मी तसा तयार केला होता. तर म्हटलं आता करून बघू. तर केला तर होता, म्हटलं केल्यानंतर कसा लागतो बघू, चांगला जर लागला तर मग असंच करत जाऊ. तर इथं पहिल्याच वेळेस मी असं एक करून बघत होती आणि सर्व तोंडानेच ते फुकायचं काम चालू होतं. वरचं जे आता हे बघा एवढं असं जे हे खाली दिसतं हे सर्व टरफल आणि आता हा रवा आहे. एकदम जाडसर रवा तयार झाला होता मस्त. लाडूचं देखील पाकडून घेतलं होतं. त्यानंतर इकडं रव्याचं देखील करून घेत होते. तेवढ्यात एवढा पाऊस बाहेर चालू होता आणि वरती टेरेसवर कपडे टाकेल होते. आता आहो देखील आले होते, त्यांना माहीतच नाही की वरती कपडे टाकले. त्यांनी काही सांगितलंच नाही. नंतर मी विचारलं की पाऊस चालू का? म्हणे हो. तर इतकी घाई गेली. आता हे थोडेसे एवढे काही ओले झाले नव्हते, पण मग थोडेसे ओलसर होते. तर मग म्हटले आता इथंच ठेवती आणि नंतर टाकते. आता अगोदर हे देखील पसारा पडला आहे, हा देखील आवरायचा होता मला, कारण सगळं आता घरभर हे जे आहे ना ते झालं असेल म्हटले. म्हणजे गव्हाचे वरचे जे टरफल असतं ना ते असतं ते, तर ते म्हटले आता हे सर्व अगोदर झाडून वगैरे घेऊन मग बाकीचे कामं करायला घेऊ. तर इथं मी तेच आवरून घेते होती. तर दिवसभर आहे ना, दिवसभर ऊन पडलेलं होतं, पण संध्याकाळच्या म्हणजे संध्याकाळ नव्हती झालेली, 5 वाजले असतील. तर थोडंसं असं भरून आलं होतं. आता मधी ना काही समजत नाही पाऊस आला तरी. आता हे बाहेरून आले होते तर त्यांना माहीत नव्हतं की वरती कपडे टाकले. तर त्यांना असं विचारलं का आभाळ आलं आहे का, बाहेर पाऊस चालू आहे का? म्हणे हो. तर घाई जाऊन तेवढे कपडे घेऊन आली. त्यानंतर ते असं आवरून झाडझूड केली. म्हटलं आता लगेचच बनवायला देखील घेऊ, कारण मग परत ठेवायचं. शंभूचं कसं असतं, एक लांबण लावली ना एकदा तर त्याचं तेच चालू असतं, झाले का कधी करणार आहे, मला खायचे. तर म्हटलं आता आजच बनवून घेऊ. किती दिवसापासून सामान आणलं आहे, पण असंच मागं एक दिवस लोटत चालले. तर इथं मी आता कढईमध्ये मोठी कढाई घेतली होती. त्यामध्ये ना रवा मस्त असा कमी मध्यम आचेवर असा सारखा भाजून घ्यायचा होता. तर रवा भाजून घेतला. त्यानंतर आता पिठी देखील म्हणजे भाजून घ्यायची. जी आपण गाळून घेतली होती ना ती देखील इथे मी भाजून घेत होती. मस्त असं थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. त्यानंतर थोड्याशा तुपामध्ये डिंक देखील टाकून घेतला होता आणि तो देखील असा फुटेपर्यंत भाजून म्हणजे असा फोडून घेतला होता. त्यानंतर तूप टाकून त्यामध्ये गूळ घेतला आणि गूळ मस्त असं विरघळेपर्यंत असं त्याचं म्हणजे हलवत होती त्याला. त्यानंतर जे पिठी आणि रवा होता त्यामध्ये काही खोबरं, खारीक आणि आपले काजू बदाम असताना ते त्यामध्ये टाकून घेतले आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं आणि हे मिश्रण त्यामध्ये ओतून घेतलं. आता इथे मी हे जे आहे ना माझं घरचंच तूप आहे गाईचं, त्याच तुपाची बनवते. आता व्यवस्थित टाकून कालवून घेत होती. तर गरम होते, चटके बसत होते. तर हे जे आहे ना गरमच बांधावं लागतं, कारण नंतर तर थंड झाल्यावर आहे ना ते ओवळती नाही. तरी इथं मी आता सर्व एकत्र करून एका बाजूला असं म्हणजे दाबून ठेवलं ते, म्हणजे गरमटपणा राहावा त्यात. आणि छोटे लाडू जे आहे ते इथं मी आता बनवून घेत होती. तर लाडू वगैरे बनवून घेतले. त्यानंतर आज शुक्रवार देखील होता. तर जी
जीवितिका म्हणून असं असतं. दर शुक्रवारी श्रावण महिन्यात पूजा करायची असते त्याची आणि आपल्या घरातल्या मुलांची देखील पूजा करायची असते. त्याने काय होतं, मुलांचे दीर्घ आयुष्य वाढतं. तर इथं हा जो फोटो आहे हा पाटावर न ठेवता हा आपल्याला असा भिंतीलाच चिटकावा लागतो आणि त्याला काही नाही, एका पाटावर सुपारी मांडून त्याची पूजा वगैरे करायची. त्यानंतर नैवेद्य ठेवायचा गूळ फुटाणे आणि पूजा करून आपल्या मुलांची देखील पूजा करून घ्यायची. आणि काय होतं, आपल्या मुलांना दीर्घ आयुष्य भेटतं त्यासाठी. तर इथे मी ही देखील पूजा पाठ मांडून करून घेतली. आता हे मला पण एवढं माहीत नाही, पण यूट्यूबवर बघितलं मी आणि असं पण आपण सर्च केलं ना येतं. हे श्रावण महिन्यातच दर शुक्रवारी आपल्याला करायचं असतं. जेवढे श्रावण महिन्यात शुक्रवार पडतात ना, त्या शुक्रवारी ही पूजा करायची असते. तर त्यानंतर आज देखील एक ब्रह्मकमळ उमललं होतं आणि आज आम्हाला खूपच वेळ झाला होता. म्हटलं आता मंदिर देखील बंद होऊन जातं, कारण मंदिर 9:30 पर्यंत बंद होऊन जात्या, कुलूप लावून घेतात. त्यामुळं म्हटलं आता काय करणार, तर मग घरीच मग हे जे ब्रह्मकमळ याची पूजा वगैरे करून घेतली आणि घरची जी पिंड होती त्या पिंडावरच म्हटले आज ठेवून देऊ. तर 2 फुलं मस्त काल एक आणि आज एक उमललं होतं. तर घरीच देव्हाऱ्यावर हे मस्त असं ठेवून घेतलं. तर चला, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. चॅनलला नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.